माझी आई मरता मरता माझ्या मामाला म्हणाली की माझ्या मुलीचा सांभाळ कर दादा, ती तरुण आहे, तिचे लग्न चांगल्या घरात लावून दे, चांगल्या मुलासोबत लावून दे. तेव्हाच मी 18 वर्षांची होते. मी माझ्या मामाच्या घरी राहिल्यानंतर माझी मामी माझा खूप छळ करू लागली. काही दिवसांनी मला खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा कळालं की मी तर प्रेग्नेंट आहे. माझ्या बाळाचा बाप कोण आहे हे मलाही माहिती नव्हते. तेव्हा एक दिवस माझ्या मामीने एका घरोघर पेपर टाकणाऱ्या मुलाला माझ्यासोबतच माझ्याच रूममध्ये बंद केले आणि पूर्ण गावात अफवा पसरवली की माझ्या पोटातले बाळ त्या पेपर टाकणाऱ्याच मुलाचे आहे. मामीने त्या गरीब मुलासोबत माझे बळजबरीने लग्न लावून दिले. मी खूपच आरडाओरडा करून रडत होते, पण तेव्हा माझे कोणीच ऐकले नाही. लग्नानंतर मी त्या मुलासोबत त्याच्या घरी गेले आणि आमच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मला जे सत्य समजले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या बाळाचा बाप तर माझ्याच मामाच्या बायकोचा म्हणजेच माझ्याच मामीचा एक. माझे नाव प्रियंका आहे. मी 12 वर्षांची होते तेव्हाच माझ्या बाबांचा कार अपघात झाला होता. माझे बाबा मला आणि माझ्या आईला एकटे सोडून कायमचे या जगातून निघून गेले. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होते म्हणून खूपच लाडाकोडात वाढले होते. पण माझ्या बाबांच्या जाण्यानंतर माझ्या आईनेच माझे पालनपोषण केले होते. मला दोघांचेही प्रेम दिले होते. माझे बाबा असताना त्यांनी मोक्याच्या ठिकाणी 3 गाळ्यांची दुकाने खरेदी केली होती. त्या दुकानांच्या भाड्यावरतीच आमचे घर सध्या चालत होते. पण मी खूपच कमनशिबी होते. मी जेव्हा 18 वर्षांची झाले तेव्हा माझी आई सारखी आजारी पडू लागली होती. तिला आता आमच्या दोघींचीही काळजी पण नीट घेता येत नव्हती. सुरुवातीला तर ती एकटीच हॉस्पिटलमध्ये जायची. डॉक्टर तिला काही गोळ्या औषधं द्यायचे, त्याने तिला बरे वाटत होते. परंतु आता ती खूपच जास्त आजारी राहू लागल्यामुळे मी स्वतः तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी आईला चेक केले. तिचे रक्त चेक करण्यासाठी बाहेर पाठवले आणि जेव्हा ते रिपोर्ट ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची परत एकदा जमीन सरकली. कारण माझ्या आईला तर ब्लड कॅन्सर झाला होता आणि तो सुद्धा शेवटच्या स्टेजमध्ये होता, जो आता उपचार करून पण बरा होणार नव्हता. डॉक्टर म्हणत होते की त्यांना हा आजार खूप पहिलाच झाला आहे. जर यांनी अगोदरच टेस्ट करून घेतल्या असत्या तर त्यांच्यावर आपल्याला काहीतरी उपचार करता आले असते आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता आला असता. पण आता आपल्या हातामध्ये काहीच नाही राहिले. आपण सर्व काही देवावर सोडूया. हे सर्व ऐकल्यावर मी स्वतःला कसं तरी सावरले आणि आईला घेऊन घरी परत आले. परंतु आठवड्यामध्येच माझ्या आईची तब्येत खूपच जास्त बिघडली. म्हणून मी पुन्हा तिला डॉक्टरांकडे घेऊन आले. तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की तुमच्या जवळचे नातेवाईक बोलवा, यांच्याकडे जास्त वेळ नाही. मी हे ऐकून खूप घाबरले होते. कारण बाबांनंतर एक आई तर होती माझ्याकडे, ती पण गेली तर माझे कसे होईल. मी रडता रडता माझ्या मामाला फोन केला. माझा एकच सक्का मामा होता, त्याचे लग्न झाले होते. मी फोन केल्यानंतर मामा फक्त अर्ध्याच तासामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचला. मामा आल्यानंतर आईने मामाचा हात तिच्या हातामध्ये घेतला आणि त्याला सांगितले की आता मी माझ्या प्रियूची, माझ्या मुलीची जिम्मेदारी तुझ्याकडे सोपवत आहे. मी गेल्यानंतर माझ्या मुलीला तुझ्याशिवाय रक्ताचं असं कोणीच नाही. माझ्या मुलीची सर्व जबाबदारी तुझ्यावरच आहे. ती आता तरुण झाली आहे. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघून तिचे लग्न करून दे, तेव्हाच मला मुक्ती मिळेल. त्याचवेळी मामाने आईला आधार देत, तू काळजी करू नकोस ताई, तुझ्या मुलीची सर्व जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. मी तुला वचन देतो, तिला मी काहीही कमी पडू देणार नाही, स्वतःच्या मुलासारखे जपेल. असे म्हणून मामाने आईच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. आईने मला बघितले आणि माझा हात हातात घेत मामाकडे देत म्हणाली, प्रियू, जास्त मस्ती करू नकोस हं बेटा, माझ्यासारखा त्रास पण देऊ नकोस. तू आता मोठी झाली आहेस ना, आता मामाला काही टेन्शन देऊ नकोस. स्वतःची काळजी घेऊन स्वतःच्या पायांवर उभी राहा. आम्ही दोघं नेहमीच तुझ्यासोबत असू. आईचे बोलणे ऐकून मी रडू लागले. तेव्हा माझ्या मामाने मला सावरले. त्याच रात्री माझी आई हे जग सोडून मला सोडून निघून गेली. मामाने आणि मी माझ्या आईचे अंतिम संस्कार केले. नंतर मी मामांसोबत मामांच्या घरी गेले.
मामाची 2 मुले लहान होती आणि आता मी सुद्धा त्यांच्या घरात जाणार होते. मामाने घरी गेल्यानंतर मामीला सांगितले की प्रियंका आता आपल्याबरोबरच इथेच राहणार आहे. तेव्हा माझी मामी मला तिच्याबरोबर ठेवायला अजिबात तयार नव्हती. तिचे असे म्हणणे होते की एक तरुण मुलीला आपल्याजवळ ठेवून विनाकारण आपण कोणत्या संकटात सापडायला नको. त्यावर माझा मामा मामीला म्हणाला, मी तिला रस्त्यावर सोडू शकत नाही ना. ती माझी भाची आहे आणि आता ती मोठी झाली आहे. तुला घरकामात सुद्धा तिची खूप मदत होईल आणि त्यामुळे तुझे कामसुद्धा कमी होईल. असे ऐकून मामीने होकार दिला. त्यानंतर मामाने मला एक रूम दाखवली आणि मला जवळ घेत समजावत म्हणाला, आजपासून तुझी ही रूम आहे. प्रिया, घरामध्ये एवढी काही कामे नसतात, पण मी तुझ्या मामींसमोर मुद्दामून असे म्हणालो कारण तिने तुला घरामध्ये ठेवावे. उगाचच घरांमध्ये वाद नको, चिडचिड नको. तुझ्या मामाला समजून घे. तेव्हा मी मामाला म्हणाले, मामा तू काळजी करू नकोस. तसेही पूर्ण दिवस मी घरात बसून काय करू. त्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे की मी मामीला तिच्या कामांमध्ये मदत करेन. माझा वेळसुद्धा निघून जाईल आणि अशा प्रकारे मी मामाच्या घरामध्ये राहू लागले आणि घरातल्या कामांमध्ये मामीला मदत करत होते. तरीसुद्धा मामी मला नेहमीच टोमणे मारत असायची आणि दुसऱ्या गोष्टींचा सुद्धा माझ्यावरच राग काढायची. एवढेच नाही तर ती मला सारखी म्हणायची की तुझे हे सौंदर्य आमच्यासाठी एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. आजकाल तर अशाच मुलींनी आमच्या गावातील वातावरण खराब करून ठेवले आहे. एखाद्या दिवशी तुझ्यामुळे आमच्या घराची बदनामी व्हायची. माहिती नाही तुझ्या आईने तुझे ओझे आमच्यावरच का टाकले आहे. मामीच्या या बोलण्यावर मी तिला काहीच उलट उत्तर देत नव्हते. तिचं काहीच मन दुखवत नव्हते, पण तिच्या बोलण्यामुळे माझे काळीज तुटत असे. आईची आठवण येत असे. माझ्या मामाच्या घरासमोरच एक छोटासा चौक होता. तिथे नेहमीच खूप तरुण मुलांची गर्दी असायची. कोणी सिगारेट पित असायचं तर कोणी मुलींकडे पाहून घाणेरडे इशारे करत असायचे. मी घराच्या बाहेर कधीच निघत नव्हते कारण मला माझ्या मामाची इज्जत महत्त्वाची होती. मला असे कधीच वाटत नव्हते की माझ्यामुळे माझ्या मामाची मान शरमेने खाली जाईल. माझ्याकडून कधीच चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही याची मी पूर्ण दक्षता घेतली होती. एक दिवस सकाळी सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी मी जागीच होते. खरं तर हे काम नेहमी माझा मामाच करत असायचा, परंतु कदाचित आज त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो झोपला होता. तो उठला नाही हे पाहून मी स्वतः किचनमधून दुधाचे भांडे घेऊन बाहेर गेले. मी बाहेर जाऊन दूध घेतले तेव्हा तो दूधवाला मला म्हणाला, तू कोण आहेस? आधी मी तुला इथे कधीच पाहिले नाही. दूधवालासुद्धा एक तरुण मुलगाच होता. मी त्याला म्हणाले, मी याच घरामध्ये राहते आता. तेव्हा तो माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला, एक बोलू का? वाईट तर वाटणार नाही ना? मी म्हणतो, हो बोल. तू खूपच सुंदर आहेस. त्याच्या या बोलण्यावर मी काहीच उत्तर दिले नाही. परंतु तेवढ्यात तिथे मामी आली. कदाचित तिनं ऐकलं असेल म्हणून ती दूधवाल्या मुलासमोरच मला नको नको ते बोलू लागली आणि म्हणाली की मला माहिती आहे तू एक चालू मुलगीच आहेस. तू तुझे रंग कुठे ना कुठे नक्की दाखवणार हे मला माहिती होतेच. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी लगेचच घरामध्ये निघून गेले. त्याच वेळात ही गोष्ट मामीने मामाला सांगितली की तुमच्या लाडक्या भाचीने सकाळी सकाळी आपले रंग दाखवले. त्या दूधवाल्यासोबत खूप प्रेमाने बोलत होती ती आणि तो दूधवालासुद्धा तुमच्या लाडक्या भाचीची स्तुती करत होता. मी मामाला लगेच म्हणाले, मामा असे काहीच नाही. मामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा मामी माझ्यावर जोरात ओरडली आणि म्हणाली, तुझी वायफळ बडबड बंद कर तू. मला सगळे तुझे नखरे माहिती आहे. तू किती दुधासारखी शुभ्र आहेस ते मला माहिती आहे. मामाने हे ऐकून तर डोक्यावर हात मारला आणि मला सक्त ताकीद दिली की जर तू पुन्हा असे वागलीस तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. तू माझी जिम्मेदारी आहेस. तुझ्या आईने तुला माझ्याकडे सोपवले आहे. कोणत्याही ऐऱ्या गैऱ्यासमोर जाण्याची तुला काहीच गरज नाही. तू माझ्या बहिणीची एकुलती एक आठवण आहेस माझ्याकडे. मोठ्या इज्जतीमध्ये मला तुझी पाठवणी करायची आहे. तुझं लग्न योग्य मुलासोबत व्हावं ही माझी इच्छा आहे आणि ते माझे कर्तव्य आहे. म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडून विनंती करतो प्रिया, तू माझ्या इज्जतीचा तरी विचार कर, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. मी पूर्ण दिवस हा विचार करत होते की याच्यामध्ये माझी काय चूक आहे की मी इतकी सुंदर आहे. माझे जगणे आता खूपच खडतर झाले होते कारण मामीबरोबर आता मामासुद्धा प्रत्येक गोष्टींवरून ओरडत होता.
कदाचित तो मामीला खुश करण्यासाठी असे वागत होता, कारण प्रत्येक गोष्टीत माझी बाजू घेऊन तो त्याचा संसार मोडू शकत नव्हता. मी सगळं करूनसुद्धा मामी माझा रागरागच करत होती. ती नेहमी म्हणायची की ही मुलगी चरित्रहीन आहे, तिला लवकरात लवकर घराबाहेर काढा, नाहीतर एक ना एक दिवस ही आपली इज्जत धुळीत मिळवेल आणि हिच्यामुळे माझ्या मुलांनासुद्धा वाईट संस्कार लागतील. मी या मुलीला लपून छपून मुलांबरोबर बोलताना पाहिले आहे. मामीच्या या बोलण्यावर मला खूप वाईट वाटत होते. मला खूप दुःख व्हायचे, परंतु माझे दुःख सांगावे असं जवळचं कोणीही व्यक्ती माझ्या आयुष्यातच नव्हता. मी एकटी माझ्या रूममध्ये बसून रडायचे आणि माझे अश्रूंवाटे दुःख बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे. कारण मामीचे बोलणे ऐकून मामा पण खूप रागवायचा, चिडायचा, कारण मामा मला जीव पण तितकाच लावायचा. माझे वाईट होऊ नये असेच त्याला वाटायचे, म्हणून मामा मला बोलायचा. त्यामुळे मी प्रत्येक पाऊल टाकताना 1000 वेळा विचार करायचे की माझ्यामुळे माझ्या मामाची मान शरमेने खाली झुकायला नको. परंतु मामीच्या अशा बोलण्याने माझे खूप रक्त जळायचे. मी पूर्ण तुटून जायचे. आजकाल आमच्या गावामध्ये टपोऱ्या पोरांनी एक गोष्ट पसरवली होती की आमच्या गावातील मधल्या एका मुलीची इज्जत कुणीतरी लुटली आहे. ही अफवा पसरून त्या मुलीचे नाव खराब केले होते, कारण तिच्यासोबत असे काहीच झाले नव्हते. पण ती मुलगी कोणी सामान्य नव्हती, तर तिथल्याच ग्रामसेवकाची मुलगी होती ती. त्यामुळे ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. त्यामुळेच आता पोलीस आमच्या वस्तीमध्ये विनाकारण फिरणारे, टिंगरटवळ्या करणाऱ्या सर्वच मुलांना उचलून जेलमध्ये टाकत होते आणि सर्वांची कसून चौकशी करत होते की कोणी त्या मुलीची चुकीची अफवा पसरवली आहे. मला ही गोष्ट मामींकडूनच समजली होती. त्या मुलीच्या घरचे खूप श्रीमंत लोक होते. गावातील ग्रामसेवक म्हणत होता की या वस्तीतील मुली आमच्याच आहेत, त्यामुळे आज आमच्या मुलीची इज्जत खराब केली आहे, उद्या दुसऱ्या कोणत्याही मुलीची होईल. म्हणून असली वाईट अफवा पसरवणाऱ्याला लवकरात लवकर पकडणे गरजेचे आहे. आणि 1 आठवड्यानंतरच त्या गुन्हेगाराला पकडण्यात सुद्धा आले. एक दिवस मामी मला खूप उलटसुलट बोलायला लागली, कारण माझ्या हातातून चहाचा कप तुटला होता. ती मला म्हणत होती की तू स्वतःला खूप नाजूक समजते ना, तुला तुझ्या सुंदरतेचा खूप गर्व आहे ना, आता बघच मी तुला या घरातून बाहेर कशी काढते ते. आणि आजची शिक्षा ही आहे की तुला पूर्ण दिवस जेवायला मिळणार नाही. मामी माझ्यावर जोरजोरात ओरडत होती आणि मी शांतपणे खाली मान घालून अश्रू डाळत होते. तरीही मामीचे ओरडणे काही केल्या कमी होत नव्हते. शेवटी तरसून मी तिला म्हणालेच, मामी, जर मला तुला इथून बाहेर काढायचे असेल तर काढू शकतेस. देव माझ्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था नक्कीच करेल. तो मला असेच वाऱ्यावर सोडणार नाही, कारण देवाला सगळं काही माहिती आहे. हे पूर्ण जग त्याने तर बनवले आहे. जर तू मला इथून बाहेर काढलेस तर कमीत कमी तुझ्या त्रासातून तरी माझी सुटका होईल. अगं मामी, तू सांग ना, मी तुझे एवढे काय बिघडवले आहे ज्यामुळे तू माझा एवढा रागराग करतेस. मी पूर्ण दिवस एखाद्या गाढवाप्रमाणे घरातील सगळेच काम करत असते, तरीसुद्धा तू माझा रागराग करतेस. माहिती नाही त्यावेळेला मला काय झाले होते. नेहमी शांत असणारी मी आता खूप बोलत होते. कदाचित मी खूप वेळा शांत राहून मामीला एक शब्दसुद्धा उलट बोलले नव्हते. त्यामुळेच आता माझ्या तोंडातून हे शब्द निघत होते. मी नेहमीच ती काहीही बडबडली तरी मान खाली घालून निमूटपणे ते ऐकत असते. मला आजसुद्धा तिच्याबरोबर कोणताही वाद घालायचाच नव्हता, परंतु आज मला काही सहन झाले नाही आणि मी तिला उलट उत्तर दिले आणि बोलले. मी एवढी हिंमत दाखवून तिला उलट बोलल्यानंतर तिला खूपच राग आला होता. तिने चिमटा गरम केला आणि माझ्या हातावर चटका दिला. त्या वेळेला मला खूपच वेदना होत होत्या, पण मामी एवढ्यावरच थांबली नाही. तिने माझे जोराचे केस पकडले आणि मला फरफडत माझ्या रूममध्ये ढकलून दिले आणि बाहेरून दरवाजा लावला, जेणेकरून मला बाहेर पडताच येणार नाही. त्या जखमेच्या वेदना सहन करत मी रडत होते. त्या वेळेला मला माझ्या आईबाबांची खूप जास्त आठवण येत होती. मी सुद्धा त्यांच्याबरोबर या जगातून निघून गेले असते तर बरे झाले असते असे वाटत होते. का मी अनाथ झाले बरं? मी वर पाहून माझ्या आईबरोबर बोलत होते, आई, हे जग खूप वाईट आहे. आत्ताच्या आत्ता तू मला सुद्धा तुझ्याकडे घेऊन जा. मला नकोय असे जीवन. कुठे तुम्ही दोघे मला फुलाप्रमाणे जपायचे आणि कुठे मी आत्ताचं जीवन जगत आहे जसं माझं आपल्या इथे कोणीच नाही. मला रडता रडता कधी डोळा लागला समजलेच नाही.
जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सगळीकडे रात्रीचा अंधार पसरला होता. तेव्हा मी खूपच घाबरले होते की एवढा वेळ मी झोपली तरी कशी. आता मी खूपच घाबरले होते, कारण आता मामी काय करणार या भीतीने माझे अंग थरथर कापू लागले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मामीने माझी कोणतीही तक्रार केली नाही किंवा मला काहीही बोलली सुद्धा नाही. कदाचित तिने माझ्यावर अत्याचार केला होता, म्हणूनच बहुतेक तिला माझी दया आली असेल असेच मला वाटले. विनाकारण तिने माझ्यावर अत्याचार केला असे तिला वाटले असेल. मला वाटत होते की एक वेळ मामीने माझ्यावर प्रेम केले नाही तरी चालेल, परंतु माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार तिने करायला नको. मला वाटत होते की मामाला सांगाव्या की माझे लग्न करून द्या, म्हणजे माझी या घरातून सुटका होईल. परंतु मामाबरोबर ही गोष्ट बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती. मला समजत नव्हते की माझ्याच लग्नाची गोष्ट मी मामांबरोबर कशी बोलू, कारण माझे मामा खूप चांगले होते. त्यांना नाराज करावं असे बोलून माझी अजिबात इच्छा होत नव्हती. एक दिवस माझी तब्येत खराब झाली. त्यावेळी मला सारखी झोप येत होती. माझ्यामध्ये उठायची ताकदसुद्धा नव्हती. घरातली सर्व कामे तशीच पडून होती. मामासुद्धा एका दिवसासाठी गावाबाहेर गेला होता. तेवढ्यात मामी ओरडत रागवत पाय आपटत माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली, आजचे जेवण कोण बनवणार आहे? तुझी आई येणार आहे का वरून खाली जेवण बनवायला? मी मामीला म्हणाले, मामी माझी तब्येत खूप खराब आहे, मला उभेसुद्धा राहता येत नाही. माझी हालत पाहून मामीचे वागणे लगेच थोडे बदलले. ती माझ्याकडे पाहत मला म्हणाली, ठीक आहे, तू कर आराम. आज तसेही जास्त काही काम नाही, कारण तुझा मामासुद्धा घरात नाही. आज कमीच जेवण बनवायचे आहे, मग मीच बनवते जेवण, असे म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. आज मात्र मी खूपच खुश होते, कारण पहिल्यांदा माझी मामी माझ्याबरोबर चांगली वागली होती. मी रूममध्ये शांतपणे झोपले, आराम केला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून मी घरातील कामे करू लागले. मला मामीने डॉक्टरांना विचारून काही औषधं दिले, परंतु एक आठवड्यानंतर पुन्हा माझी तब्येत खराब होऊच लागली. मला समजतच नव्हते की माझ्याबरोबर असे का घडत आहे. मला जास्त उलट्यासुद्धा होत होत्या आणि चक्करसुद्धा येत होती. माझी अवस्था पाहून मामासुद्धा घाबरला आणि मामीला म्हणाला, प्रियंकाला तू डॉक्टरांकडे घेऊन जा, तिची तब्येत मला जास्तच खराब वाटत आहे. माझ्याकडे वेळ नाही, वर्कलोड आहे. मामा कामाला बाहेर गेल्यानंतर मामी मला एका लेडीज डॉक्टरकडे घेऊन गेली. त्या डॉक्टरने माझा चेकअप केला. त्यानंतर जे काही सांगितले ते ऐकून मला वाटत होते की मला आत्ताच्या आत्ता मरण आले असते तर खूप बरे झाले असते. मामी तिथं काहीच न बोलली, पण विचित्र नजरेनं मला बघू लागली. आम्ही दोघीही घरी आलो. मामा घरी आला तेव्हा त्यानं विचारलं की डॉक्टरने प्रियंकाला काय सांगितले, तिला काय झाले आहे, कसला त्रास होतोय असा. तेव्हा मामी ओरडतच म्हणाली मामाला, अभिनंदन, तुमची लाडकी भाची आई होणार आहे आणि तुम्ही आजोबा होणार आहात. मी शांतपणे मान खाली घालून उभी होते. हीच गोष्ट जेव्हा त्या डॉक्टर मॅडमने सांगितली तेव्हा मी खूप हैराण झाले होते, कारण माझा तर कोणाबरोबरही संबंध नव्हता. माझा मामासुद्धा खूप हैराण झाला होता. मी आत्ता ह्या लोकांना काय उत्तर देणार होते. माझ्या डोळ्यांतून सतत अश्रुधारा वाहत होत्या. माझा मामा मला ओरडला आणि म्हणाला, मी हे काय ऐकत आहे प्रिया? मी म्हणाले, नाही मामा. मी बोलतच होते की मामाने माझ्या एक जोरदार कानाखाली मारली आणि मामीने सुद्धा त्यांची साथ दिली. मामीने माझ्या केसांना झटका देऊन मला जोरदार धक्का दिला आणि मला खाली पाडले. मामा मामी दोघेही आता माझ्या रक्ताला दोष देत होते. मी रडत त्यांचे शांतपणे बोलणे ऐकत होते, कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तो दिवस कसा तरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी मामीने मामाला विचारले की आता या पोरीचे काय करायचे. तेव्हा मामा म्हणाला, आता या पोरीचे काय करणार, तिनं तर आपले तोंड काळे केलेच आहे. त्यावर मामी म्हणाली, मी दुसऱ्या कोणाचे पाप या घरात ठेवून घेणार नाही. तिने नक्कीच आपल्या गावामधल्या कोणत्या तरी मुलाबरोबर जाऊन तोंड काळे केले असणार. तुम्ही लवकरात लवकर त्या पोराचा शोध घ्या आणि हिचे त्याच्याबरोबर लग्न लावून द्या आणि हिची जबाबदारी त्याच्यावर द्या. लवकर हे काम करा, म्हणजे कोणालाही काहीही पत्ता लागणार नाही की तुमची भाची गरोदर आहे, तेही लग्नाआधी. तेव्हा मामा मामीला म्हणाला, अगं तू लहान मुलांसारखी काय वागत आहेस? एवढ्या सहजासहजी तो मुलगा मिळणार आहे का आपल्याला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियासुद्धा बोलायला तयार नाही की तो मुलगा कोण आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आपण कसं काय शोधणार त्या मुलाला? त्यावर मामी म्हणाली, तुम्ही हे सर्व प्रकरण आता माझ्यावर सोडा, मी नक्कीच काहीच दिवसांमध्ये त्या मुलाचा शोध लावते. मामा तर जमिनीवर डोके पकडून बसला होता आणि म्हणत होता,
आता मी कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहिलो नाही. या मुलीने मला बदनाम केले आहे. मामाची ही अवस्था पाहून मला खूप दुःख होत होते, परंतु मी तरी काय करू शकत होते, कारण मला स्वतःलाच माहिती नव्हते की माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे ते. दुसऱ्या दिवशी मामी गावातील सरपंचाकडे गेली, ज्याच्या मुलीची कोणीतरी वाईट अफवा केली होती. परत ग्रामसेवकाच्या मुलीची अफवा पसरवली होती आणि त्या लोकांनी त्या मुलाला सुद्धा पकडले होते. म्हणून मामीने सरपंचाकडे जाऊन माझी सर्व काही हकीकत मांडली आणि त्यांना म्हणाली की आम्ही खूपच टेन्शनमध्ये आहोत. तुम्ही पोलिसांच्या मदतीने जसे त्या मुलांना पकडले त्याप्रमाणे तुम्ही माझीसुद्धा मदत करा आणि प्रियांकाबरोबर ज्याने कोणी वाईट केले आहे त्याचा शोध लावून द्या, म्हणजे मला त्याच्याबरोबर तिचे लग्न करून तिला त्याच्या घरी पाठवता येईल. तेव्हा मामीला सरपंचाने शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, आपण पोलिसांच्या मदतीने नक्कीच त्या गुन्हेगाराला शोधून काढू. तुमची मजबुरी आम्ही समजू शकतो, कारण आम्हीसुद्धा त्या गोष्टीमधून मागे गेलो आहोत. याचा किती त्रास होतो ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही तुमची नक्कीच मदत करू. मामीने घरी येऊन ही गोष्ट मामाला सांगितली की सरपंच आपल्याला मदत करायला तयार आहेत. तेव्हा मामाला अजून खूप जास्त टेन्शन आले. मामा मामीला म्हणाला की तू हे काय करून बसलीस, आता पूर्ण गावामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली जाईल. त्यावर मामी म्हणाली, पसरू दे ना, मग काय फरक पडणार आहे, ती मुलगी थोडीच आपली आहे. तिने आपली इज्जत नाही तर तिच्या आईबाबांची इज्जत खराब केली आहे. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण जेव्हा माझ्या मामाला राग येत होता तेव्हा तो माझ्यावर आता हात उचलायला लागला होता. मामीला तर कोणते ना कोणते कारणच हवे होते. आता तर तिला बहाणाच मिळाला होता. तिने माझे जगणेच मुश्किल करून ठेवले होते. आता पुन्हा एकदा आमच्या गावामधील सर्व मुलांना पोलीस पकडत होते. पूर्ण गावात माझ्याच नावाची चर्चा चालू झाली होती. रात्रीची झोप माझी उडाली होती पूर्ण. मी खूप वेळा माझ्या डोक्यावर जोर देऊन विचार करण्याचा प्रयत्न करत होते की त्या रात्री माझ्या बाबतीत काहीच चुकीचे तर झाले नाही ना. परंतु मला काही नीट आठवतच नव्हते, कारण त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. त्या दिवशी मामीने सर्व काम स्वतः केली होती आणि त्याच रात्री मला गाढ झोप लागली होती. आता मी माझ्या रूमचा दरवाजा आतून बंद केला होता आणि मी आतमध्ये पडले होते. मी विचार करत होते की मी आई कशी बनू शकते. सर्व लोक मला चरित्रहीन मुलगी म्हणत होते की मी पाप केले आहे आणि माझ्या प्रियकराचे नावसुद्धा सांगत नाही. मामी तर अशी बोलत होती जसे काही तिला माहिती होते की कोणत्या मुलाने माझ्याबरोबर चुकीचे काम केले आहे. तिला फक्त काहीही करून त्या मुलाबरोबरच माझे लग्न लावून मला त्या घराबाहेर काढायचे होते. परंतु मला माहिती होते की मी काहीच केले नाही. माझ्या देवाला माहिती होते की मी निष्पाप आहे. जेव्हा मी देवाचे नाव घ्यायचे तेव्हा मामी माझ्यावर ओरडायची आणि म्हणायची, एवढे मोठे पाप केले आहेस आणि देवाचे नाव घेते, तुला लाज नाही वाटत का? मी शांतपणे ऐकायचे, कारण काही बोलले तर समजून घेणारं कुणीच नव्हतं. आता तो दिवस आला ज्याने माझ्याबरोबर चुकीचं काम केलं होतं. त्याला पकडण्याची वेळ जवळ आली होती, कारण जेवढी मुले पकडली होती त्यांना पोलिसांनी खूप मारहाण केली होती. त्यातल्या कोणत्याच मुलाने गुन्हा केला नाही. ते ओरडून ओरडून म्हणत होते की आम्ही काहीच केले नाही. शेवटी एका तरुणाने गुन्हा कबूल केला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या गावामध्ये पेपर वाटणारा एक तरुण मुलगा होता. मी तर त्या मुलाला एकदाही पाहिले सुद्धा नव्हते. माझा मामा रागातच म्हणत होता, त्या भिकाऱ्या मुलावर आता मी पोलीस केस करतो आणि त्याचं जीनच हराम करून टाकतो. त्याला मी जेलमध्ये पाठवतो. पण मामीने मामाला थांबवले आणि म्हणाली, हे सर्व करून आता काय फायदा होणार आहे का? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या भाचीचे लग्न त्याच्यासोबतच लावून द्या आणि हिला आपल्या घरातून कायमचं बाहेर काढा. तेव्हा मामा म्हणाला की मी तिच्या आईला शब्द दिला होता की मी तिची खूप जास्त काळजी घेईन आणि तिचे एका चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईन. पण तिने तिच्या हातानेच तिच्या आयुष्याचे वाटोळे करून घेतले आहे. आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही. मला सुद्धा तिचे लग्न त्या भिकाऱ्या मुलासोबतच लावून द्यावेच लागेल. त्यावेळी मी तर खूप आरडाओरडा केला. मी खूप रडले आणि म्हणाले की माझे लग्न त्या मुलाबरोबर करून देऊ नका. माझा त्याच्याबरोबर कोणताही एक संबंध नाही. माझ्यावर एवढा मोठा अत्याचार करू नका. परंतु माझं कोणीच ऐकलं नाही. पंडिताला घरी बोलवण्यात आलं. तो भिकारी तरुण घरीच येऊन बसला होता. त्यावेळेला मामा मात्र घराबाहेर निघून गेला होता.
त्याने माझ्याकडे साधे पाहिलेसुद्धा नाही, कारण त्याला वाईट वाटले असावे. पंडितांनी मंत्र म्हणणे चालू केले आणि शेवटी माझे आणि त्या पेपर टाकणाऱ्या भिकाऱ्या मुलाचे लग्न झाले. मला त्या मुलाचा खूप जास्त राग आला होता. त्याचे फाटलेले कपडे, त्याची वाढलेली ती दाढी, त्याचा अवतार पाहून माझे डोके जास्त गरगरत होते. मी रडत देवाकडे प्रार्थना करत होते की या अनोळखी गरीब मुलाबरोबर मी माझे पूर्ण आयुष्य आता कसे काढू. माझ्या मामीने माझी पाठवणी अशी केली जसे काही तिने त्या भिकाऱ्याला माझी भीक दिली होती. अगोदर तर त्या मुलाने असे सांगितले होते की मी काहीच केले नाही, परंतु माझी सुंदरता पाहून त्याचे डोळे फिरले होते आणि तो तयार झाला होता. मला त्या मुलाचा खूप जास्त राग येत होता. माझी मामी त्या मुलाला सांगत होती, आता हिला तुझ्याबरोबर घेऊन जा, हिला रस्त्यावर बसव, नाहीतर एखाद्या झोपटीत ठेव, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आता हिचा सांभाळ करणे ही तुझी जबाबदारी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा कधीही इकडे यायचे नाही. हिचा आणि आमचा आता काहीही एक संबंध नाही. ही आता कायमची आमच्यासाठी मेली आहे. मी तिथून निघताना माझ्या मामीला एवढेच म्हणाले की तुम्ही माझ्याबरोबर जे काही केले आहे ते चांगले केले नाही. तुम्हाला देव याची शिक्षा नक्कीच देईल. परंतु मामीला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही. मी त्या मुलासोबत त्याच्या घरी आले, पण त्याचे घर पाहताच मी आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे घर खूप मोठे होते आणि सुंदर होते. स्वच्छ आणि व्यवस्थित असे सजवलेले होते. मला आश्चर्य वाटलं. त्याच्या घरातील सामान पाहताना असं वाटत होतं की हे तर एका श्रीमंताचे घर आहे. मग थोड्या वेळातच तो तरुण असा काही वागू लागला की माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आपल्या चेहऱ्यावरची नकली दाढी काढली. तेव्हा मी हैराण झाले, कारण तो कोणी पेपर वाटणारा मुलगा नव्हता, तर तो एक सर्वसाधारण माणूस होता. त्याचे वय साधारण 23 ते 24 वर्ष असे. तो फ्रेश झाला आणि माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, मी कोणी भिकारी तरुण नाही की ना कोणी पेपर वाटणारा आहे. माझा संबंध क्राईम ब्रांच बरोबर आहे. मी गुन्हेगारांना पकडण्यासाठी, त्यांचे डावपेच उधळून लावण्यासाठी असा वेश धारण करत असतो. आणि मी तुमच्या गावामध्ये घरोघर पेपर वाटायच्या रूपात सर्व खबर काढण्यासाठी फिरत होतो, कारण तुमच्या गावामधील काही मुले खूपच चुकीचे कामं करत होते. म्हणूनच मला प्रत्येक गोष्टींची खबर मिळवण्यासाठी मला या वेशात तिथे जावे लागत होते. मी तुझ्याबरोबर कोणतेही चुकीचे काम केले नाही. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला समजले होते की तुझ्या मामीने खूप मोठे कटकारस्थान रचले होते. तू प्रेग्नेंट नाही आहे. तुझ्या मामीने त्या लेडीज डॉक्टरला पैसे देऊन असे रिपोर्ट बनवायला सांगितले होते आणि त्या डॉक्टर लेडीजकडून एक औषध घेऊन तुला दिले होते, ज्याने तुला वारंवार उलट्यांचा आणि चक्करचा त्रास होत होता. माझ्या नवऱ्याकडून हे सत्य कळाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता की माझे नशीब एवढेही वाईट नाही. माझ्या मामीने पूर्ण वस्तीमध्ये माझी बेइज्जती करून, आजारी पाडून माझे रिपोर्ट बनवून घेतले होते. माझ्या आईवडिलांच्या संस्कारांना नाव ठेवले होते. मग मी माझ्या नवऱ्याला विचारले, तुम्हाला हे सर्व कसे काय समजले? तेव्हा ते म्हणाले की त्या लेडी डॉक्टरकडे जाऊन मी तिचा जबाब नोंदवला होता. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला होता. त्याचवेळी मी तिच्याकडे तुझा फोटो पाहिला होता. त्या फोटोमध्ये पाहताच तू मला आवडली होतीस. त्या लेडी डॉक्टरची सखोल चौकशी केल्यानंतर मला तुझी पूर्ण हिस्ट्री समजली होती. तुझे जवळचे असे या जगात कोणीच नाही. तू तुझ्या मामांकडे राहतेस ही माहितीसुद्धा मला तिथूनच कळाली होती. ज्या मामींकडे तू राहत होतीस तीच मामी तुझ्या विरुद्ध एवढे मोठे षडयंत्र रचत होती. मी तुझ्यासोबत खोटे वागलो आहे, त्यामुळे मी तुझी माफी मागतो. तू मला माफ करावी हीच माझी इच्छा आहे. तुझे जरी माझ्याबरोबर लग्न झाले असेल तरी मी तुझ्यावर नवऱ्याचे अधिकार गाजवणार नाही, जोपर्यंत तू मला तुझा नवरा म्हणून मनापासून स्वीकारत नाहीस. तोपर्यंत मला तुझ्याबरोबर नवरा असल्याचा कोणताही अधिकार दाखवता येणार नाही आणि मी तसं करणार सुद्धा नाही. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी खूपच आश्चर्यचकित झाले होते. माझ्या मामीने माझे आयुष्य बर्बाद करण्यासाठी एवढा मोठा खेळ रचला होता. माझ्या नवऱ्याचे नाव सुमित होते. ते म्हणाले की तुझा त्या माणसांबरोबर कोणताही संबंध आता राहिलेला नाही. तुला आता इथेच राहायचे आहे माझ्याजवळ.
त्यांनी मला समजावले की आता मला तुझ्या गावामधील लोकांसमोर हे उघडे करायचे आहे की तू एक निष्पाप आहे. त्यांना समजायला हवे की तुझी चुकी काहीच नव्हती, तरी तुझ्या मामीनेच त्या डॉक्टरला पैसे देऊन हे सर्व घडून आणले आहे. आणि मी माझीसुद्धा वस्तीला ओळख करून देणार आहे की मी एक भिकारी किंवा पेपर वाटणारा तरुण नसून क्राईम ब्रँचचा माणूस आहे आणि आता मी प्रियंकाचा नवरा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे सर्व सत्य गावातील लोकांसमोर माझ्या मामाला समजले, तेव्हा त्याने माझ्या मामीच्या एक जोरदार कानाशी लाथ मारली. सर्व लोक हे पाहत होते. मामीने लज्जेने मान खाली घातली होती. मामाने सुद्धा माझी माफी मागितली होती. मी माझ्या मामाला माफ केले, कारण त्यांची तर काहीच चुकी नव्हती, आणि म्हणाले की मी माझ्या नवऱ्याबरोबर माझे नवीन आयुष्य सुरुवात करत आहे. फक्त मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी आणि सुमितने मामाचे आशीर्वाद घेतले आणि मी मामीला म्हणाले, तू म्हणाली होतीस ना मामी, तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. आता मीच सगळे संबंध तोडते. मामासुद्धा काहीच बोलला नाही. आम्ही दोघेही आता आमच्या घरी आलो होतो. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांना समजून घेऊ लागलो होतो. 2 महिन्यातच आमचे एकमेकांविषयी प्रेम वाढू लागले होते आणि पुढे आम्ही लग्नानंतरचे आयुष्य सुरू केले. कारण सुमितचे असे पहिल्यापासूनचे म्हणणे होते की जोपर्यंत तू माझा मनापासून स्वीकार करत नाहीस, तोपर्यंत मी तुझ्यावर नवरा असल्याचा हक्क सांगणार नाही. ज्या दिवशी मी त्याचा मनापासून नवरा म्हणून स्वीकार केला, त्या दिवसापासून आमचे लग्नानंतरचे खरे आयुष्य सुरू झाले. सुमित खूपच चांगला माणूस होता आणि तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. आता आम्हाला 2 मुलेसुद्धा झाली होती आणि आम्ही त्यांच्याबरोबर खूप खुश होतो. एक दिवस सुमित मला म्हणाला की मी तुमच्या मामाच्या गावाला काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा मला समजले की तुझा मामा या जगात राहिला नाही आणि तुझ्या मामीचीही काळजी घ्यायला आता कोणीही नाही. त्यांची मुले तर अजून छोटी छोटीच आहेत, शिकत आहेत. तुझी मामीसुद्धा आजारी असते. तुझी इच्छा असेल तर आपण त्यांना भेटायला जायचे का? मामाचे ऐकून मला खूप दुःख झाले, पण माझ्या मामीने आजवर मला खूप दुःख दिले होते. मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि म्हणाले, यापुढे तुम्ही तिचे नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नका. तिने माझ्या आयुष्यात विष कालवण्याचे काम केले आहे. जर देवाने तुम्हाला माझ्या आयुष्यात आणले नसते तर माझे काय झाले असते याची कल्पना करूनच माझा जीव कासावीस होतो. अशा व्यक्तीविषयी मनात प्रेम तरी कुठे असणार? तरीही सुमित मला समजवत होता की तुझी मामी आजारी असते आणि तिची मुलंसुद्धा छोटी आहेत. तुझ्याबरोबर ती चुकीची वागली, परंतु देवाने तुला आता चांगले आयुष्य दिले आहे. आता तू तुझ्या आयुष्यात खूप खुश आहेस. मला असे वाटते की तू तुझ्या मामीला माफ करायला हवे. कदाचित तिला तुझ्या मदतीची गरज आहे. मी सुमितचे बोलणे ऐकायला तयार नव्हते. मामीबद्दल अजिबात आपुलकी नव्हती, पण मामाचा विचार डोक्यात आला तेव्हा त्याने माझी जबाबदारी घेतली होती. म्हणून आज मी इथे सेफ आहे. नाहीतर या वाईट लोकांनी मला ओरबाडून खाल्ले असते. म्हणून मी मामाच्या घरी गेले. त्याच्या मुलांना मी चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले. घरात एक कामवाली लावली जेणेकरून ती मुलांची व मामीची काळजी घेऊ शकेल. माझी मामी मला खूप माफी मागत होती, माझे चुकले म्हणत होती, पण मी साधं तिच्याकडे बघितलं पण नाही. फक्त माझ्या मामासाठी त्याच्या मुलांची काळजी घेण्याचं ठरवलं. मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच मला सांगा की मी माझ्या मामीला माफ करायला हवे किंवा नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. गोष्टीचे तात्पर्य, कधी कुणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही, म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा. बहिणी भाच्यांना जीव लावा. बाकी कर्म जसे कराल फळ तसेच मिळेल. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडली का? धन्यवाद.